चला यस नक्कीच सामन्याला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू इथे मात्र फेकला जातोय. गोलंदाज आपण बघतोय इथे मात्र पहिला गेलं तर अविनाश शिंगारे पहिला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र फेकला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पहिला गेलं तर इथे पुश केलं जात आहे ऑफसाईडच्या दिशेने. पंचांचा गोष्ट इथे मात्र एकचा इशारा येतोय. एका धावेने इथे मात्र संघाचं खातं ओपन होतंय म्हणजेच काय तर एका धावेनिशी इथे मात्र नक्कीच धावांचा इथे मात्र सिग्नेचर झालाय मित्रांनो. नक्कीच पहिला गेलं तर शंभू स्पोर्ट्स वर्सेस आपण बघतोय मायरा 11 या दोन संघांच्या माध्यमातून इथे चांगली आपली लढत पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा यस पुन्हा एकदा बघूयात काय होतं. अविनाश शिंगारे आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी भव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत पहिला गेलं तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. कृपया लाईनमन कुठे असाल तर आपण मागच्या साईडला जायचं आहे. विनंती असेल लाईनमन्सना. पुन्हा एकदा अविनाश शिंगारे नेक्स्ट बॉल असेल यावेळेला फेस करेल अमोलसाठी. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका जरूर फसतोय. इथे मात्र काय होतंय मला वाटतं सौरभने हा इथे मात्र झेल ड्रॉप केलाय. त्यानंतर काहीतरी इथे मात्र 2 धावा चितेच्या चपळाईने पूर्ण केल्या आहेत. म्हणजेच काहीतरी इथे मात्र नक्कीच अमोलचा फटका जरूर फसला गेला परंतु त्यानंतर काहीतरी इथे मात्र झेलचा प्रयत्न केला परंतु झेल देखील इथे मात्र ड्रॉप झाला आणि त्यानंतर आपल्या पाहायला गेलं तर 2 धावा इथे चोरून पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 3 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. अविनाश शिंगारे नेक्स्ट बॉल असेल सामना करेल इथे मात्र अमोल सानी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल फेस करतोय अमोल. धडकेबाज फलंदाज चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा पुश केला गेलाय. झेलचा प्रयत्न होऊ शकतो. इथे मात्र धर्माजी याने इथे मात्र झेल टिपलाय म्हणजेच काहीतरी इथे मात्र कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला. या वेळेला मात्र धर्माजी यांच्या सॉरी अमोलच्या बारीचा खेळ. मोठा धक्का मोठा हादरा. गो टू झिजे. पुन्हा एकदा पडणार आहोत. इथे मात्र पाहायला गेलं तर एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. मित्रांनो आपण बघतोय शिवनेरी क्रिकेट क्लबच्या आकेवाडी आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व पहिल्याचा दुसरा दिवस अंतिम दिवस असेल. मेगा फायनल डे आपण साजरा करतोय. जसं की पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आता मात्र पाहायला गेलं तर धडाकेबाज फलंदाज आपल्याला स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर इथे उमेश पावसकरला इथे दाखल केलं जात आहे. नक्कीच या संघाचा आयकॉन खेळाडू आयडल खेळाडू असेल उमेशच्या माध्यमातून इथे मात्र बघूयात काय कशा प्रकारे बॅटिंग करतोय. कारण की पाहायला गेलं तर निर्धारित तो मागच्या 2 सामने पाहायला गेलं तर तो झाला परंतु आता मात्र 1 डाऊन इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अविनाश शिंगारे नक्कीच इथे चांगला बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल असेल इथे मात्र फेस करेल उमेश पावसकर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. बघूयात कशा प्रकारे इथे मात्र चेंडू फेस केला जातोय. इथे मात्र बघूयात काय घडतंय. एक मोठा सामना रंगतदार आपल्याला भेटायला येतोय. नक्कीच पुन्हा एकदा आपण या सर्व क्रिकेटर्स स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या आतमध्ये. बघूयात नेक्स्ट बॉल असेल फेस करतील उमेश पावसकर. पंचारा पार केला चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र हलक्या तरी घेऊन काढलाय. नक्कीच पाहिला गेलं तरी इथे 1 धाव मिळतीये. एकेरी धाव मिळाली त्यानंतर काहीतरी इथे मात्र मला वाटतं 1 धाव इथे मात्र समाप्ती केली जाते. धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्ड वरती 4 धावा. नक्कीच पाहिला गेलं तर षटक क्रमांक पहिलं चालू असताना पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. अविनाश शिंगारे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन सॉरी उमेश पावसकर आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज नो स्ट्राईक वरती असेल. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. चेतनसाठी चेंडू असेल इथे मात्र अडवॅटने खेळायचा होता परंतु पाहायला गेलं तर इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. तर दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच काहीतरी इथे मात्र यावेळेला निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहायला गेलं धावसंख्या म्हणजे 4 या धावसंख्येवरती. अजून देखील पाहायला गेलं तर षटकामधला अखेरचा 1 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल पुन्हा एकदा चेतन कांबळेच्या त्याकडे नक्कीच क्षमता असेल खेळण्या मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र मोठा फटका लगावला जरूर. इथे मात्र पाहिला गेलं तर चेंडू पडतोय नो मॅन्स लँड्स मध्ये. तर दरम्यान इथे 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली आहे परंतु 2 धावा इथे रोखू शकत नाहीयेत. म्हणजेच काय तर या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या यावेळेला पहिल्या षटकाच्या अखेरीस झाली ती म्हणजेच 6 धावा. 1 गडी बाद 6 असं असेल धाव फलक. मित्रांनो आपण बघतोय शिवनेरी क्रिकेट क्लबच्या आकेवाडी आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा टीके प्रीमियर लीग TPL चा हा थरार आपल्या भेटीला येतोय. नक्कीच पहिला गेलं तर इथे आता आपल्याला षटक क्रमांक दुसरा घेऊन दाखल होताना पाहायला मिळेल तो म्हणजेच या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय सौरभ कांबळे. मायरा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिला गेलं तर
5 षटकांचा सामना आपल्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा बघूयात वळूयात काय घडते बिघडते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठं नाव यावेळेला आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते. म्हणजेच काय तर एक टेनिस क्रिकेटचा अनुभव आहेच, परंतु त्याचबरोबर पाहायला गेलं तर लेदर क्रिकेटचा जास्त अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळतो. असा फलंदाज ज्याच्या माध्यमातून आपल्याला वारंवार क्लासिक शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात, बैठक शॉट्स पाहायला मिळतात, असं आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. म्हणजेच काय तर इथे उमेश पावसकरला दाखल केलं जात आहे. नक्कीच पाहायला गेलं तर उमेश पावसकर रत्नागिरी जिल्ह्यात एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विषयामधलं आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सौरभ कांबळे नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करेल. यावेळेला बघूयात काय घडतंय. पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पाहायला गेलं तर इथे हलक्या तरी खेळून काढल्या, त्या दरम्यान इथे एकेरी धाव इथे पूर्णपणे प्राप्त होईल. म्हणजेच काय तर एका धावानिशी संघाची धावसंख्या एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा नक्कीच सौरभ कांबळे जर का विचार केला तर या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. नक्कीच बॉलिंगचा भार त्याने सांभाळला. आता मात्र पाहायला गेलं तर मायरा 11 संघाकडून जसं की पाहायला गेलं तर आयकॉन 1 असेल सौरभ कांबळे आणि आयकॉन 2 असेल आपल्याला रोहित आलीम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला जातो चेतन कांबळेसाठी. चांगला चेंडू इथे मात्र पुश केला हलक्या हाताने. नक्कीच एक चांगला फटका म्हणावा लागेल, कारण की तिकडे कोणता इथे मात्र फिल्डर तैनात नसेल. एकदा मिळते, दुसरा धावायचा प्रयत्न केला गेला, तिसरी धावायचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र खरा फेकी झाली आहे आणि त्याचमुळे इथे मात्र चितेची धाव आपल्याला पाहायला मिळते. चेतन कांबळे एक चतुर आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय. 3 धावा गुंडल्या गेल्या, तर 3 धावांच्या माध्यमातून आतापर्यंत विचार केला धावसंख्या झाली ती म्हणजेच 10 धावा. नक्कीच मित्रांनो आपण बघतो षटक क्रमांक 2 यावेळेला चालू असताना मार्गदर्शन पाहायला मिळत आहे. नक्कीच सौरभ कांबळे संघाचा आयकॉन खेळाडू जरूर आहे, परंतु समोर जर बघितलं गेलं तर हा देखील एक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर उमेश पावसकर नावाचा इथे आपल्याला वादळ नक्कीच पाहायला मिळणार आहे. बघूयात आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो आपल्या संघासाठी उमेश पावसकर. एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल प्रेस करेल उमेश. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर यावेळेला चेंडू टप्पा पडला, त्यानंतर चेंडू मैदान दिशेने राहिला, खाली राहिला आणि सरळ डेस्टिनेशन चेंडू हा गॅदर केला. तर दरम्यान इथे मात्र निर्धाव चेंडू संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच पाहायला गेलं तर आजच्या दिवसातला हा देखील एक महत्त्वपूर्ण सामना असेल. पाहायला गेलं तर मायरा 11 वर्सेस आपण बघतोय शंभू स्पोर्ट्स जयेश तोसकर यांच्या. नक्कीच हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर किशोर आलिम हे देखील संघ मालक आहेत मायरा 11 या संघाचे. त्या संघाचं देखील सर्व संघ मालकांचे मी ते स्वागत करतोय. पुन्हा त्या वेळेत मैदानाच्या आतमध्ये सौरभ कांबळे येतोय, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर इथे एक धाव नक्कीच मिळू शकते का ISCT. इथे मात्र बघूया इथे मात्र मोठा पिलाय आणि या वेळेला काय तर इथे मात्र माघारी परतावं लागतंय बॅक टू द पवेलियन. आणि ते मात्र उमेश पावसकर मोठा धक्का इथे मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय. उमेश डीजे बघूया आता कोणता नेहमी बॅटर पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिला गेलं तर षटक क्रमांक 2 चालू असताना आतापर्यंत चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 2 चेंडूंचा इथे मात्र खेळ बाकी असताना पाहायला जरूर मिळेल. नक्कीच मित्रांनो सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा स्वागत करतो पवेलियन क्रीडांगणावरती. नक्कीच जे स्पर्धक जे रसिक प्रेक्षक ही स्पर्धा जे घर बसल्या बघतात त्यांचं देखील स्वागत असेल. tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या देखील सर्वांचं इथे मात्र स्वागत असेल. या सामन्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. नक्कीच चला मित्रांनो वेळ नाही काढायचा, बॅटर लगेच दाखल करायचं मैदानाच्या आतमध्ये. जयेश तोसकर नवीन फलंदाज या संघाचा संघ मालक इथे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. जयेश तोसकर जो मात्र नॉन स्ट्राईक वरती असेल परंतु स्ट्राईक वरती असेल एक मोठं नाव यावेळेला चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बघूयात कशा प्रकारे इथे मात्र सामना करतोय चेतन आपल्या संघासाठी. जसं की पाहायला गेलं तर सौरभ कांबळे हा देखील एक चांगला गोलंदाज आपल्या संघाच्या आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. चांगले इथे मात्र चेंडू फेकतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. मायरा 11 संघाकडून सौरभ कांबळे आपल्याला नक्की चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र सामना करेल चेतन कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला, इथे मात्र चांगला फटका चाबूक फटका पाहायला मिळतोय, परंतु काय इथे मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच एक चांगला फटका होता परंतु इथे मात्र चांगला झेल इथे मात्र फील्डरच्या हातून पाहायला मिळतोय. डीजे इथे मात्र सुंदराचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं इथे सुशांतच्या माध्यमातून. आता मात्र मैदानात दाखल होतोय, हळूहळू मैदानात दाखल होतो तो आयकॉन खेळाडू विनायक सांडीम.
अगोदरच्या मॅच मध्ये खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटली होती ती विनायक सांडीपच्या माध्यमातून आयकॉन म्हणून का निवड केली हे दाखवून दिले होते. आता पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी पाहायला भेटते ती. गोलंदाजीचा भार सांभाळत तो आयकॉन खेळाडू सौरभ कांबळे एक नावातल्या गोलंदाज रत्नागिरीमध्ये पाहूया गोलंदाजी करताना पाहायला भेटते या मैदानावरती. सौरभच्या माध्यमातून पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय सौरभ कांबळे. विनायक सांडीप साठी पाहूया सुंदर असा शॉर्ट पिच चेंडू रकला होता. इथं मात्र विनायक सांडीप याला काय समजले चेंडू मात्र निर्धाव केलेला कोणती धाव नाही कोणत्याही दोघांनी धाव संख्या मात्र येत मिळली. धाव संख्या झाली ती मला वाटतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 10. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली ती सौरभ कांबळेच्या माध्यमातून. आता मात्र संघाकडून तिसरं षटक कोण गोलंदाज पाहूया. दोन्ही संघामध्ये असे नावाजलेले खेळाडू आहेत. मायरा 11 मध्ये असतील मला वाटतंय सौरभ कांबळे असतील, रोहित आलिम असतील, राकेश तोसकर असतील, तर शंभू स्पोर्ट मध्ये मोठे मोठे खेळाडू पाहायला भेटतात. उमेश पावसकर असतील, जयेश तोसकर असतील, संघ मालक पाहूया चेतन कांबळे असतील आणि संघाकडून तिसरा षटक घेतो आयकॉन खेळाडू रोहित आलिम पाहूया. त्याच्या समोर संघ मालक स्वतः फलंदाजी करताय जयेश तोसकर. सुंदर चेंडू कटवून काढलाय जयेश तोसकर याने पाहूया. एक तर धाव नक्कीच पूर्ण केले आणि एकाच धाव्यावर समाधान मानतोय जयेश तोसकर. एका धाव्याच्या माध्यमातून मात्र धाव संख्येत मात्र बळ पडते. धाव संख्या ती 11 धावा. जर संघाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील, लक्ष मोठं ठेवायचं असेल तर नक्कीच इथे मोठी फटकेबाजी करावी लागेल. विनायक सांडीप याला आयकॉन खेळाडू असेल या पंचक्रोशी मध्ये मोठं नाव असेल त्याचं पाहूया. तितकाच गोलंदाजीचा भार सांभाळतोय रोहित आलिम पाहूया. आपल्या शक्य दुसरा चेंडू घेऊन जातोय. शॉर्ट पिच चेंडू होता ऑब्जेक्ट षटकाकडून उठ काढला चेंडू इथे मात्र सुंदर असा टिपलाय झेल आणि संपवलाय तो विनायक सांडीप याचा खेळ. लवकरात लवकर फलंदाज दाखल करायचा आहे. लवकरात लवकर सामना चालवायचा आहे मित्रांनो. याच्या पुढील अजून सामने खेळत फायनलचा दिवस आहे. फायनलचा सामने खेळत जाणार आहे तरी लवकरात लवकर सामना चालवायचा आहे. मला वाटतंय खरोखरच आयकॉन खेळाडू रोहित आलिम याच्या माध्यमातून खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते या मैदानावरती. आयकॉन खेळाडूला माघारी पाठवलंय ते आकाश सांडीप याला मोठा मासा गळायला लागलाय. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी या पंचक्रोशी मध्ये काय ते या रत्नागिरी मध्ये मोठं नाव असेल रोहित आलिम याचं. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्रायकिंग गेला असेल तो पियुष पाहूया. रोहित आलिम आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाईल तो पियुष साठी. धाव संख्या मात्र झाली 11 धावा. रोहित आलिम सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते पाहूया पियुष साठी. इथं मात्र सुंदर असा मोठा फटका मारा झेल खाली कोण येतं का भाऊ. इथं मात्र संघ मालकाला होते किशोर यांच्याकडून मोठं झेल तर मात्र सुटलंय जीवदान भेटलंय ते पियुष याला आणि 2 धावा काढण्यात अशी झालाय. 2 धाव्याच्या मध्ये धाव संख्येत भर पडली ती. धाव संख्या ती 13 धावा. मला वाटतंय तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती वातावर आहे. तिसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक असतील. रोहित आणि आपल्या षटकातील चौथा चेंडू पियुष आणि इथं मात्र सुंदर असा चेंडू होता. पियुष याला काय समजलं चेंडू मात्र निर्धाव गेलेला. आपलं नाव का मोठं आहे हे गोलंदाजीचा भार सांभाळतोय रोहित आलिम याच्या माध्यमातून दिसतंय आपल्याला या मैदानावरती. पाहूया पुन्हा एकदा रोहित आलिम आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन जातोय. 5वा चेंडू घेऊन जातोय पियुष साठी पाहूया. एक 10-12 पावलाचा रनअप घेऊन जातोय. सुंदर असा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत विशाल कांबळे आणि पंचांचा इशारा वाईटच्या मध्ये धाव संख्येत बरोबर धाव संख्येत 14 धावा. थोडीशी लाईन बरकटला आहे रोहित आलिम पाहूया. जर संघाला धाव संख्या रोखायची असेल तर रोहित आलिम याला सुंदरची गोलंदाजी करावीच लागेल. पुन्हा एकदा आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जातो. इथं मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता
पियुषाचा अलेक्सेशन मात्र निर्धाव गेलेला चेंडू कोणती धाव नाही कोणती धोका नाही धाव संख्या मात्र चांगलीच रोखून ठेवले 14. पुन्हा एकदा आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल तो. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो रोहित आलीम. पाहूया मोठा फटका मारला पियुषाने. पाहूया क्षेत्ररक्षण करताना किशोर इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर मला वाटतंय शंभू स्पोर्ट या संघाची धावसंख्या ती 16 धावा. पाहूया संघाकडून चौथा षटक कोण करतो मायरा 11 या संघाकडून डीजे. संघाकडून चौथा षटक घेऊन आणतो वैयक्तिक दुसरा षटक घेऊन तो सौरभ कांबळे त्या समोर सामना करीत तो संघाचा संघ मालक म्हणजे तो जयेश तोसकर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो. धावसंख्या मात्र झाली ती 3 षटकांच्या 16 धावसंख्या झाले. पाहूया सौरभ कांबळे आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जयेश तोसकर साठी इथं मात्र लेगच्या षटकाकडून काढला चेंडू. पाहूया इथं मात्र क्षेत्ररक्षण करताना थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा तर पूर्ण केले आणि 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 18 धावा. सौरभ कांबळे आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातो जयेश तोसकर साठी. पुन्हा एकदा रोहित मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या मात्र चांगली रोखून ठेवले. धावसंख्या ती 18 धावा. आयकॉन म्हणून आपली का निवड केलेली आहे या मैदानावरती दाखवून देतोय तो म्हणजे सौरभ कांबळे. पुन्हा एकदा आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल तो जयेश तोसकर साठी. पाहूया शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. 1 धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे आणि एकाच धाव्यावर समाधान मानतोय. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 19 धावा. जरा संघाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील तर मोठे फटकेबाजी करावीच लागेल. चौथा षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. मला तर चौथ्या षटकाची चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग यायला असेल तो पियुष. पाहूया पाहायला गेलं तर मोठे फटके मारायला देत नाही काय सौरभ कांबळे. पाहूया सुंदराचा चेंडू होता मात्र थोडीशी मला वाटतंय लाईन भरकटलाय. पंच विशाल कांबळे आमच्याकडे वळताना दिसत आहेत आणि पंचांचा इशारा वाईटच्या माध्यमातून मात्र धावसंख्येत भर पडली. धावसंख्येत 20 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत ते मायरा 11 या संघाचे खेळाडू. सौरभ कांबळे आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पियुष. पाहूया इथं मात्र कडवून काढल्या चेंडू झेल खाली कोण येते का. 1 धाव नक्कीच पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण होत आहे. इथं मात्र 2 चोरट्या धावा काढण्यात माहीर झाले ते म्हणजे पियुष आणि जयेश तोसकर. 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्येत भर पडली. ती धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा सौरभ कांबळे आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल तो पियुष साठी. एक मोठा रनअप घेऊन जातोय. पाहूया इथं मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया क्षेत्ररक्षण खाली कोण येत. 2 धावा काढण्यात यशस्वी झालाय. खरोखर सुंदर अशी रनिंग म्हणावी लागेल. 2 धाव्याच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. धावसंख्येत 24 धावा. आता मात्र सौरभ कांबळेच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती षटकार व चौकार पाहायला भेटतो का पियुषच्या माध्यमातून. पाहूया सौरभ कांबळे आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातोय तो पियुष साठी. इथे मात्र मोठा फटका मारायला प्रयत्न करतोय. इथे मात्र गेला चेंडू. क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतंय. 1 धाव नक्की. दुसऱ्या धावाचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण होत आहे. वारंवार खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा चोरट्या काढल्या आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडले. ती धावसंख्या ती
26 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर शंभू 11 या संघही धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. आता मात्र संघाकडून शेवटचं षटक कोण करतो पाहूया. डीजे हॅलो. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच दत्तचंद स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स. या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण आपला संघनायक टॉस बॉक्स जवळ पाठवायचा. या सामन्यात या इनिंग नंतर विनंती असेल दत्तचंद स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स संघनायक आपल्याला विनंती आहे की हा सामना झाल्यानंतर हा इनिंग झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स जवळ याच्या लवकरात लवकर. नक्कीच आपण बघतोय शंभू स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या दोन संघांमध्ये आपली लढत पाहायला मिळते. त्या दरम्यान पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतो भव्य क्रीडांगणावरती. शिवनेरी चाळकीवाडी आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व पहिलं टीके प्रीमियर लीग TPL पर्व 1 सीझन 1 आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. शंभू स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या दोन संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पहिला गेलं तर मी आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. साहिल इथे मात्र दाखल केला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र फेकला जातोय. बघूयात काय होतं. जयेश तोसकर संघ मालक आहेत. चांगला चेंडू इथे मात्र भिरकवायचा होता. बिग हिट करायचा प्रयत्न केला गेला परंतु तदनंतर काहीतरी इथे मात्र निर्धाव चेंडू संख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच जयेश तोसकर जर का विचार केला जर का बघितलं गेलं तर हा संघाचा संघ मालक आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. जयेश तोसकर शंभू स्पोर्ट्स या संघ मालक. पुन्हा एकदा बघूयात साहिल शिंदे मॅन फ्रॉम शिंदेवाडीला बिलॉंग करणार हा खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. दुसरा चेंडू असेल इथे मात्र पाहिलं गेलं तर मला वाटतं इथे मला वाटतं नक्कीच धावचित झालाय. यावेळेला जयेश तोसकरला माघारी परतावं लागतंय. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर एक नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेला. आता मात्र पाहायला गेलं तर नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय जो मात्र साहिल आपल्याला पाहायला मिळेल. जसं की पाहायला गेलं तर साहिल गोविलकर हा देखील एक नक्कीच एक चांगला बॅट्समॅन आपल्या संघासाठी जरूर पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर मित्रांनो 4 खेळाडू आतमध्ये असतील आणि इथे मात्र पाहायला गेलं तर 4 खेळाडू आतमध्ये असतील तर बाकीचे खेळाडू जर बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. जसं की पाहायला गेलं तर आता मात्र सर्कलचं इथे मात्र परिभवन नसेल. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करेल या वेळेला पियुष शिंगारे आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला जातोय. चेंडू फेकला गेला. चांगला चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावलाय. फटका जरूर बसतोय. इथे मात्र फटका खाली किशोर येतोय आणि मला वाटतं इथे झेल ड्रॉप झालाय. त्यानंतर काहीतरी ते मात्र 2 धावा चितेच्या चपळाईने पूर्ण केल्या. तर ऋषी याने इथे थ्रो केला परंतु त्या दरम्यान इथे एक झेल ड्रॉप झाला. किशोर आलिम यांच्या हातातून इथे मात्र वारंवार झेल ड्रॉप होत आहेत. त्यानंतर काहीतरी ते मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. धावसंख्या झाली 28 धावा. नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करेल या वेळेला पियुष गरज मात्र चांगले दमखम दाखवते. आतापर्यंत 8 चेंडू आणि 12 धावांमध्ये इथे खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू मोठा फटका. पुन्हा एकदा फटका जरूर फसतो. इथे मात्र पुन्हा एकदा झेल प्रयत्न असेल का. येस इट इज. इथे मात्र झेल पकडला जाईल आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. इथे बॅक टू द पवेलियन पियुष शिंगारे डीजे. साहिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय. तो 5वा चेंडू निघून जातोय. पाहूया इथे स्ट्रायकिंग अँगल असेल तो मला वाटतंय एक धडाकेबाज फलंदाज रवींद्र कांबळे. पाहूया साहिल आपल्या षटकातील पुढील चेंडू इथे मात्र मोठा फटका मारला. पाहूया मला वाटतंय सुंदर असा झेल टिपलाय आणि संपवलाय तो रवींद्र कांबळे याचा खेळ. मोठा धक्का बसलाय शंभू स्पोर्ट या संघाला. डीजे
आता मात्र मला वाटतंय शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आता मात्र मैदानात दाखल झालाय तो एक धडकेबाज फलंदाज नामवंत फलंदाज म्हणजे प्रथमेश. पाहूया आपल्या षटकातील साहिल शेवटचा चेंडू घेऊन जातोय प्रथमेश साठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. पाहूया झेल खाली कोण येतं का, एक ते धाव नक्की. आणि इथे मात्र सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटली ती साहिलच्या माध्यमातून हॅट्रिक मारली ती खरोखरच या टुर्नामेंटच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक असेल साहिलच्या माध्यमातून दिसते. खरोखरच सुंदरशी गोलंदाजी पाहायला भेटली. त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊ देत त्याच्यासाठी. हॅलो, यानंतर होणारा सामना असेल शिव स्पोर्ट्स वर्सेस दत्तचंद स्पोर्ट्स संघनायक. आपल्याला विनंती असेल, मी या सामन्याचा नाणेफेकीचा मान देणार आहे. त्यांना विनंती करतो इथे अविनाश चाळके. अविनाश चाळके आपल्याला विनंती असेल, आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. हॅलो हॅलो अविनाश चाळके, आपण टॉस साठी यायचंय. अविनाश चाळके, या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. शंभू स्पोर्ट या संघानं मला वाटतं 28 धावा समोर आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय ते मायरा इलेव्हन या संघासमोर. पाहूया सुंदर असा सामना पाहायला भेटणार आहे या मैदानावरती. तरी सर्व प्रेक्षकांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. आजच्या फायनलच्या दिवशी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे साथी समालोचक प्रसाद आलिम. हॅलो, यस, थँक्यू डीजे. विनंती करेन हरचंद्र पवार आप्पा, आपल्याला विनंती असेल की आपण या सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. आता सामना होणारा असेल तो म्हणजे शिव स्पोर्ट्स वर्सेस दत्तचंद स्पोर्ट्स. श्री आदरणीय हरचंद्र पवार सर यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन संघ नायक इथे दाखल झालेत, सज्ज झालेत, शिव स्पोर्ट्स आणि दत्तचंद स्पोर्ट्स. चला, यस, इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच दत्तचंद स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने इथे नाणेफेकीचा कौल लागलाय. त्यांना आपण प्रथमतः विचारूया की त्यांचा निर्णय कोणता असेल. प्रथम गोलंदाजी करू. यस, तुम्ही मागची मॅच चांगली खेळलातच आहात. तेजस कांबळेने चांगली बॅटिंग केली आहे. तर तुमची प्रथमतः बॉलिंग आहे, तर तुमची निर्धारित 4 गोलंदाज तुम्ही ठरवले असालच, तर तुमची कशा प्रकारे बॉलिंग लाईन बसेल. आम्ही ज्या मागच्या सामन्यामध्ये जी लाईनअप वापरली होती गोलंदाजीची तीच या लाईनमध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. अच्छा, ठीक आहे, शुभेच्छा असेल तुला नेक्स्ट मॅचसाठी. तर आपण बोलणार आहोत शिव स्पोर्ट्स संघनायक निशांत कांबळे. प्रथमतः तू नाणेफेक हरलायस आणि तुला बॅटिंग मिळाले, तर तुला कशा प्रकारे बॅटिंगचं कशा प्रकारे करणार आपण उतरवणार आहेस तू संघ. बॅटिंग लाईनअप सेमच असेल. मी असेल, श्रेयस कांबळे असेल, प्रतीक गोविलकर आणि प्रमोद चिनगारे. ओके, नक्कीच शुभेच्छा असेल मॅचसाठी. त्यानंतर आपण विचारूया हरिचंद्र पवार सर, आपण आपल्या 2 शब्द आपण या स्पर्धेनिमित्त बोलायचे, 2 शब्द बोलायचे. हॅलो, आताचा होणारा सामना दत्तचंद स्पोर्ट आणि शिव स्पोर्ट यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा. धन्यवाद सर. ओव्हर टू यू सूरज सर. नक्कीच हॅलो हॅलो सुंदर क्षेत्रक्षण सजवलंय. मला वाटतंय शंभू स्पोर्ट या संघानं 28 धावा जमवल्या आहेत आणि 29 धावांचं लक्ष आहे ते मायरा इलेव्हन या संघासमोर. पाहूया थोड्याच वेळात सलामीची जोडी मैदानात दाखल होईल मायरा इलेव्हन या संघाची. पाहूया संघाकडून पहिल्या षटक कोण करत. पाहूया शंभू इलेव्हन या संघाकडून सलामीची जोडी मैदानात दाखल झाले मायरा इलेव्हन या संघाची. राकेश तोसकर आणि साहिल मोहिते. तरी सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती असेल, या मॅचचा आनंद घ्यायचा आहे, आजच्या फायनलच्या दिवशीचा आनंद घ्यायचा आहे.
मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहेत दोन्ही संघामध्ये आयकॉन खेळाडू मध्ये असतील सौरभ कांबळे असतील, रोहित आलिम असेल. हे सूरज तोसकर आपल्याला विचारेल की तुला काय वाटतं कोणतं संघ इथे विजय प्राप्त करेल? तर मला वाटतंय की दोन्ही संघामध्ये खरोखरच उमेश पावसकर असतील, गोलंदाजीचा भार सांभाळत असे खरोखरच त्यांच्यामध्ये पण क्षमता आहे ती गोलंदाजी सुंदर करायची. तसेच फलंदाजी पण मला वाटतंय राकेश तोसकरनी अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपली सुंदरची फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय केला होता. पण त्यांना मॅच स्टार्टचा इशारा येतोय. नक्कीच पाहायला गेलं तर उमेश पावसकर, सूरज नक्कीच पाहायला गेलं तर काही आपण मागच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर याने देखील एक चांगली बॉलिंग केली आहे. उमेश पावसकर एक मोठं नाव या पंचवर्षीत आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच तुला काय वाटतंय षटकामध्ये मोठे फटके येतील का? हा नक्कीच मला वाटतंय की कारण साहिल मोहितेच्या पण ती क्षमता आहे. एक या टिके गावामधील एक नावातला असा फलंदाज आहे तो. नक्कीच मोठे फटके मारेल अशी माझी अपेक्षा असेल त्याच्याकडून. बघूयात आता कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग होते साहिलच्या माध्यमातून. नक्कीच एक मोठा सामना आपल्या विटीला येतोय. नक्कीच पाहायला गेलं तर शंभू स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेला. इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच जगडून ठेवायचा प्रयत्न केला गेलाय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला जातोय. नक्कीच बघूयात कशा प्रकारे आता मात्र सामना पाहायला मिळेल. जसं की पाहायला गेलं तर उमेश पावसकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मला वाटतं साहिल मोहितेसाठी उमेश पावसकर आपल्या षटकातील सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. इथे मात्र मोठा फटका मारलाय साहिल मोहिते आणि मला वाटतं हा सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू 6 धावांसाठी. साहिल मोहितेच्या बॅटला पहिला षटकार डीजे. धावसंख्येत मात्र भर पडले. धावसंख्या पोहोचली ती 6 धावा. खरोखरच उमेश पावसकरनी याच्या अगोदरचा चेंडू मात्र सुंदर असा टाकला होता. इथे मात्र मोठी गलती केली आणि सीधा सीमारेच्या बाहेर पाठवला चेंडूला. साहिल मोहिते 6 धावांसाठी 6 धावांच्या मदतीने मला संघाची धावसंख्या झाली ती 6. नेक्स्ट बॉल इथे मात्र फेकला जातोय उमेश पावसाच्या माध्यमातून. बघत काय करताय. इथे मात्र चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावला गेलाय. विनायक मला वाटतं विनायक असेल. इथे मात्र विनायकने झेल पकडलाय. मग नक्कीच पाहिला गेला तरी इथे मात्र मोठा धक्का मोठा मासा इथे मात्र माघारी परताना पाहायला मिळेल. नक्कीच दणकम दाखवलं होतं परंतु आता मात्र फटका इथे मात्र खेळताना कुठेतरी इथे मात्र माघारी परतावं लागतंय. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना आपल्या वेटीला येतोय. पाहायला गेलं तर शंभू स्पोर्ट्स वर्सेस मायरा 11 या दोन संघाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं गेलं तर षटक क्रमांक या वेळेला पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. नक्कीच इथे मात्र 4 चेंडू फेकले गेले तर 4 चेंडूवरती आतापर्यंत 6 धावा आपल्याला खोडताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज दरम्यान पाहायला गेलं तर इथे आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. त्याचं नाव असेल मला वाटतं ऋषी बातडे. मॅन फ्रॉम बातडेवाडी हा या वाडीला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. बघूयात कशा प्रकारे आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नक्कीच ऋषी बातडेकडे नक्कीच मोठी क्षमता असेल. मोठे फटके खेळण्याची. बघूयात मोठे फटके येत आहेत का. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं परंतु अजून देखील एकच फक्त मोठा फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल उमेश पावसकर यांच्या माध्यमातून चेंडू फेकला. इथे मात्र फटका जरूर फसतोय. फटका ट्रबल झाल्या थेडब्याच्या दिशेने. इथे मात्र एक धाव नक्कीच मिळू शकते. एका धाब्याच्या माध्यमातून धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाऊन पुढे म्हणजे तब्बल 7 या धावसंख्येवरती. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पाहायला गेलं तर
ही स्पर्धा आपण घरबसल्या देखील लाईव्ह बघू शकतो. नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून ही जी स्पर्धा घरबसल्या लाईव्ह प्रेक्षक बघतात त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पुणे ते मंडळात मैदानाच्या आतमध्ये बघूयात काय करताय. चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका लगवायचा होता परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसला. उमेश पावसकर नक्कीच अनुभव यावेळेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिला इथे मात्र संपल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला इथे मात्र जरूर संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 7 धावा. षटक क्रमांक पहिला जरूर संपलं. नक्कीच 7 धावा आतापर्यंत फलकावरती लागले. तर दरम्यान पाहायला गेलं तर या गावचे एक उत्कृष्ट असे क्रिकेटर लेजंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश चाळके यांचं इथे आगमन होतंय. त्यांनी देखील कम्युनिटी बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच त्याचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. पुन्हा इथे पाहायला गेलं तर इथे वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल. शिव स्पोर्ट्स आपल्याला शंभू स्पोर्ट्स विनंती असेल वारंवार आपण टीम मीटिंग नाही घ्यायची कारण की आपल्याला वेळ नाहीये. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना आपल्या बीटीला येतोय. जसं की पाहायला गेलं तरी ते मायरा 11 वर्सेस शिव स्पोर्ट्स शंभू स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसं की पाहायला गेलं तर नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. पियुष शिंगारे आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज. जसं की पाहायला गेलं तर चांगला बॉलर आहे, चांगली बॅटिंग केली आहे. नक्कीच चांगली बॅटिंग करताना मला वाटतं वैयक्तिक 14-15 धावा त्यांनी काढल्या आहेत आपल्या बॅटिंगमध्ये. आता तोच आपल्याला बॉलर म्हणून पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर इथे मात्र पियुषला दाखल केलं जातंय बॉलिंग मार्कवरती. नक्कीच हॅलो प्रसाद सर, तुम्हाला पियुषच्या गोलंदाजीमध्ये काय वाटतंय, म्हणजे कशा प्रकारे गोलंदाजी करेल पियुष? नक्कीच सूरज सर जर का बघितलं गेलं ना तर पियुष हा एक उभरता सितारा जरूर आहे आपल्या गावातून, आपल्या ठिकाणी कांबळेवाडीतून. त्याने वारंवार चांगली बॉलिंग केली या स्पर्धेमध्ये देखील आणि त्याच्याकडे क्षमता देखील खूप आहे. तो चांगला बॉलर आहे. पण त्याच्या समोर एक म्हणजे राकेश तोस्कर सुद्धा एक म्हणजे नावाजलेला असा फलंदाज आहे. त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे बॅटिंग पाहायला भेटेल तुम्हाला? नक्कीच जर का विचार केला तर राकेश तोस्कर मागच्या मॅचमध्ये तो हिरो ठरलाय, मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय. तर बघूयात कशा प्रकारे बॅटल होते. बघूयात इथे मात्र पाहायला गेलं तर पहिला चेंडू इथे मात्र फेस करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यानंतर काहीतरी इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला सरळ थर्मॅनच्या दिशेने. इथे मात्र एक धावसाठी आपल्याला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळते एका धावेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण बघतोय स्कोरकार्डवरती 8 धावा. नक्कीच जर का पाहायला गेलं तर सूरज सर नक्कीच 29 धावांचं लक्ष आहे, खूप माफक आहे. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला आता कोणता संघ हवी ठरलो एकामेकांवरती? कोणता संघ? मला वाटतंय क्षेत्ररक्षण म्हणजे खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण करतायत शंभू स्वस्थ खेळाडू. एकदम म्हणजे धावा मात्र वाचवायचा प्रयत्न करतायत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच जर का विचार केला तर शंभू स्पोर्ट्स हा संघ जयेश तोस्करांच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतोय. तो देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे. नक्कीच त्याने चांगली टीम बांधते आपल्या या स्पर्धेसाठी, या टुर्नामेंटसाठी आणि त्या प्रकारे कामगिरी करते. परंतु मला वाटतं छोटी इथे मात्र टोटल आहे त्यामुळे थोडंसं नक्कीच इथे मात्र प्रेशर त्यांच्यावरती देखील असेल. नक्कीच मला वाटतं पियुष गोलंदाजीचा भार सांभाळतोय. त्याच्यामध्ये मला वाटतंय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते पियुषच्या माध्यमातून. इथे मात्र मोठा फटका नक्कीच मारायचा प्रयत्न करत होता ऋषिकेश भातडे. येस थँक्यू. नक्कीच पाहायला गेलं तर इथे या मॅचसाठी पंचांचा जागा बघतात. मेन पंच असतील हेमंत मलुष्टे आणि स्क्वेअर लेग पंच आपण बघतो विशाल कांबळे. दोन्ही पंच अनुभवी पंच आपल्याला या पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे आम्हाला सर्व क्रिकेट रसिक लाभले आहेत, सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा भव्य दिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. नक्कीच त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. नक्कीच लाखोच्या संख्येने ते आपल्याला रसिक प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बघूयात काय करते. नेक्स्ट बॉल असेल पियुष शिंगारे यांचा चांगला चेंडू. इथे मात्र चेंडू बघितला, चेंडू सोडून दिला आणि इथे मात्र वाईटचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर इथे मात्र दंडित केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून. इथे एकदा नक्कीच मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा पियुष शिंगारे आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगवायचा प्रयत्न केला. चेतन खाली येतोय, झेल खाली येतोय आणि इथे मात्र झेल पकडला जातोय आणि इथे मात्र कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला. इथे मात्र यावेळेला ऋषिकेश भातडे यांच्या बारीचा खेळ. डीजे सूरज जर का विचार केला गेला ना तर आता मात्र जो बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच रोहित आलिम. हा देखील या संघाचा सेकंड आयकॉन खेळाडू आहे. नक्कीच तुला काय वाटतं कशा प्रकारे याची बॅट बोलेल का? रोहित आलिमकडे मला तसं म्हणायला गेलं तर रोहित आलिमकडे ती क्षमता आहे. आयकॉन खेळाडूमध्ये अनेक टुर्नामेंटमध्ये आयकॉन खेळाडूची कामगिरी त्याने चांगलीच पार पाडली आहे. पाहूया मला वाटतं या मॅच मध्ये सुद्धा अपेक्षा असेल त्याच्याकडून खूप सारी चांगली कामगिरी पाहायला भेटेल त्याच्या माध्यमातून. पाहूया रोहित आलिम.
नक्कीच जर का विचार केला तर आता त्यांच्याकडे धावसंख्या खूपच कमी आहे, त्यामुळे मला वाटतं रोहित प्रथमतः सांभाळून खेळण्याचा प्रयत्न जरूर करेल. बघूया कशा प्रकारे खेळतोय रोहित आलिम, जो मात्र सेकंड आयकॉन आहे या संघाचा. चेंडू फेकला गेलाय इथे, मात्र पाहिलं गेलं तर मी जसं बोललो त्याप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला तो रोहित आलिमच्या माध्यमातून. इथे मात्र एक धाव नक्कीच पूर्णपणे प्राप्त होतीये, म्हणजेच काय तरी इथे मात्र एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पुढे तब्बल म्हणजेच 12 या धावसंख्येवरती, 12 या धावसंख्येवरती 2 गडी बाद 12 असं असेल धावफलक. जसं की पाहायला गेलं तर 29 धावांचे होते आपल्याला टार्गेट पाहायला मिळतंय. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. पियुष शिंगारे नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला. बघूया तर मोठं अपील देखील चालू असताना पाहायला मिळते, परंतु इथे मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलं. त्या दरम्यान पंचांचा षटक क्रमांक 2 इथे मात्र संपला असं इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. म्हणजेच काय तर आता मात्र मित्रांनो समीकरण असेल ते म्हणजेच 18 चेंडू आणि 17 धावांची ते आपल्याला आवश्यकता जरूर पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 17 धावा. जसं की पाहायला गेलं तर मित्रांनो आपण बघतोय आजच्या दिवसातला तिसरा सामना आपल्याला चालू असताना पाहायला मिळतोय. जर का विचार केला तर एका बाजू संघ असेल तर शंभू स्पोर्ट्स आणि मायरा 11 असं आपल्याला संघ इथे मात्र लढताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच दत्तचंद स्पोर्ट्स वर्सेस शिव स्पोर्ट्स. मित्रांनो पाहायला गेलं तर दत्तचंद स्पोर्ट्स हा अनिकेत पातळे यांनी स्पॉन्सर्स केलाय, तर शिव स्पोर्ट्स हा संघ प्रमोद शिंगारे यांनी इथे मात्र स्पॉन्सर्स केलाय असं आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतील यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये. तर दरम्यान पुन्हा एकदा आपण म्हणलं त्या चालू सामन्याकडे बघूयात, बोलूयात, बघूयात काय घडते बिघडते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आता मात्र येतो नवीन गोलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय, विनायक सांडीम आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सामना करेल इथे मात्र रोहित आलिम, जो मात्र सेकंड आयकॉन आहे आपल्या संघासाठी. चांगला फेकला इथे मात्र, चांगली फेकी देखील होती इथे मात्र पाहायला गेलं तर या वेळेला मात्र फिल्डिंग चांगली आहे, परंतु इथे फेकी खराब झाली आहे, फेकीला उशीर केला गेलाय. रवीने एक चांगला चेंडू अडवला गेला, परंतु फेकीमध्ये थोडा उशीर झाल्यामुळे इथे मात्र एक धाव कुंटली गेली आहे. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. जाऊन पद्धती म्हणजे तब्बल 13 या धावसंख्येवरती. म्हणजे हॅलो मुकेश तोसकर कुठे असतील त्याने कमेंट मध्ये यायचं. मुकेश तोसकर कुठे असतील कमेंट मध्ये यायचं. बघूयात काय करताय. नेक्स्ट बॉल विनायक सानिमचा असेल, इथे मात्र लेग कटर करायचा प्रयत्न केला गेला. तर दरम्यान पाहायला गेलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला थडम्यांच्या दिशेने. तर दरम्यान पाहायला गेलं तर इथे एकेरी धाव नक्कीच कुठली जाती आहे. नक्कीच राकेश तोसकरकडे खूप सारा अनुभव मित्रांनो आहे, खूप वर्ष तो क्रिकेटमध्ये खेळतोय, झगडतोय क्रिकेटमध्ये, त्याला सगळं माहिती आहे, A to Z माहिती आहे. असा खेळाडू आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. राकेश तोसकरच्या नावाने नक्कीच प्रसिद्ध असणार हा खेळाडू या सर्व त्याचा खेळाचा अंदाज असताना पाहायला मिळतोय. नक्कीच 24 वर्ष तो क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नक्कीच रोहित आलिम हा देखील एक चांगला खेळाडू आहे, उभरता सिद्धार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या झाली 14 धावा. 2 गडीच्या बदल्यामध्ये 16 चेंडू आणि 15 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 15 धावा. बघूयात कोणता संघ इथून पुढे बाजी मारतोय. जसं की पाहायला गेलं तर मित्रांनो क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा गेम आहे. जोपर्यंत अखेरचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपला निर्णय काय कळत नाही. क्रिकेट आणि क्रिकेटचा महारण संग्राम आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. तरी पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं मी भव्य क्रीडांगणावरून स्वागत करतो कमिटीच्या माध्यमातून. त्या दरम्यान पुन्हा एकदा विनंती करेन सर्व जे कोणी मान्यवर आले असतील तर आपण कमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा, या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. मित्रांनो आपण बघतोय आजच्या या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे, मेगा फायनल डे आपण साजरा करतोय. ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सर्वांचं देखील बघतोय, त्याचं देखील आपण स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा बोलणार आहोत. विनायक सांडी माध्यमात आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामना करेल यावेळेला रोहित आलिम, सेकंड आयकॉन खेळाडू. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, पाठीवून खेळायचा होता, बॅकफूट पंच करायचा होता, परंतु इथे मात्र चेंडू समजला नाहीये आणि चेंडू सरळ इथे मात्र गॅदर केला जात नाहीये आणि चेंडू गेला सरळ थर्म्याच्या दिशेने. एका धावेसाठी बॅटकटच्या माध्यमातून इथे मात्र पंचांच्या आपल्याला इशारा येतोय. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 15 धावा, म्हणजेच काय तर अजून देखील 14 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, फटका प्रॉपर आहे, परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. नक्कीच इथे मात्र पाहायला गेलं तर नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला रोहितच्या माध्यमातून, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. मित्रांनो खचाखच भरलेलं हे मैदान आपल्याला सर्व क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा वळणार आहोत नेक्स्ट बॉलकडे, बघूयात काय घडतंय. विनायक आपल्याला पाहायला मिळतं, नवीन गोलंदाज. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू पडला, त्यानंतर इथे मात्र चेंडूने बाउन्स घेतलाय, चेंडू सरळ इथे मात्र बॅटच्या वरची हिस्स्यावरती लागलाय आणि इथे मात्र फक्त एकेरी धाव मिळते. त्या दरम्यान पाहायला गेलं तर स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली आहे 17 धावा, 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून देखील या षटकामधला अखेरचा एक चेंडू इथे मात्र बाकी असताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. विनायक सानीकडे खूप धावा कमी आहेत, खूप धावा कमी खर्च करायच्या असतील, तुला कशा प्रकारे कमबॅक करशील का, एसीटीचं इथे मात्र बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, वारंवार इथे मात्र बीट होतोय फलंदाज राकेश तोसकर, जो मात्र नक्कीच चांगला खेळाडू
खेळाडू आहे परंतु वारंवार बीट होताना पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर मित्रांनो आपण बघतो षटक क्रमांक इथे तिसरं संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि मित्रांनो 12 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळेल. नक्कीच बघूयात कोणता संघ इथे मात्र हाबी ठरतोय, कोणता संघ इथे विजय प्राप्त करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय हे मात्र बघण्यासारखं असेल. थोडंसं इथे मात्र फास्ट घ्यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघ नायकांना की आपण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे सामन्यामध्ये. नक्कीच आपण लीगची ही स्पर्धा भरवतोय. प्रत्येक इनिंगला आपण 20 मिनिटं दिली जातात. त्या 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग संपवायची असते याची देखील आपण नोंद असू द्यात. पुन्हा इथे बोलणार आहोत मॅचच्या दिशेने. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना इथे नक्कीच थोडा ड्रिंक्स ब्रेक्स असेल. हॅलो हॅलो मला वाटतंय संघाकडून मला वाटतंय 4थं षटक कोण करतो पाहूया. विजयासाठी 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. एक रंगतदार असा सामना पाहायला भेटतो या मैदानावरती. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघामध्ये नावाजलेले असे खेळाडू आहेत. मायरा 11 मध्ये असेल मला वाटतंय रोहित आलिम असेल, राकेश तोसकर असेल फलंदाजी करताना पाहायला दिसत आहेत मैदानावरती. पाहूया गोलंदाजीचा भार कोण सांभाळतं पाहूया. मला वाटतं संघाकडून 4थं षटक घेऊन येतो मला वाटतंय. वैयक्तिक 2रं षटक घेऊन येतो पियुष. पाहूया त्याच्या सम एक धडाकेबाज फलंदाज, एक रत्नागिरीमध्ये मोठं नाव या पंचक्रोशी मध्ये टायगर असा रोहित आलिम. पाहूया पियुष शेनकारे आपल्या षटकाचे पहिल्या चेंडू घेऊन रोहित आलिम साठी. पाहूया इथे मात्र मोठा फटका मारलाय रोहित आलिम याने. पाहूया एक धाव नक्कीच पूर्ण करताना क्षेत्ररक्षण करताना विनायक थोडस खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब थ्रो झालाय. अशा 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने म्हटलं धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ती मला वाटतंय 19 धावा. आता मात्र एक मॅच मध्ये रंगच असा नवीनच रंग असा आला तो पाहूया. पुन्हा एकदा पियुष आपल्या षटकात पुढील चेंडू घेऊन रोहित आलिम साठी. इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डिक्लेअर बॉक्स मध्ये गेला चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडली. धावसंख्या ती 20 धावा. आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज असेल. पाहूया स्ट्रायकिंग एंडला असेल तो रोहित आलिम. पाहूया जर संघाला विजयकडे वळवायचा असेल तर पियुष याला धावसंख्या रोखावी लागेल. निर्धाव चेंडू काढावे लागतील. पुन्हा एकदा शंभू स्पोर्ट कडून गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो म्हणजे पियुष. पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन रोहित आलिम साठी एक आयकॉन खेळाडू रोहित आलिम ऑफच्या षटकाकडून काढला चेंडू. पाहूया मला वाटतं सीमारेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी रोहित आलिमच्या बॅटमॅनला पहिला षटकार डीजे. विजयासाठी मला वाटतंय 3 धावांची गरज असेल. खरोखरच आपली निवड आयकॉन म्हणून का निवड झाली ही दाखवून दिली ती रोहित आलिम याने. एक रत्नागिरीमध्ये मोठं नाव आहे. पाहूया पुन्हा एकदा पियुष आपल्या षटकारी पुढील चेंडू घेऊन रोहित साठी. इथे मात्र कडवून काढला होता चेंडू. कोणती धाव नाही कोणत्याही धोका नाही. धावसंख्या मात्र येतात त्यामुळे 26 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पियुष आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन जातोय तो रोहित आलिम साठी. एक गावाचा टायगर. इथे मात्र लेगच्या षटकाकडून काढला चेंडू. डिक्लेअर बॉक्स चेंडू एका धावेसाठी. एका धावेच्या मध्ये धावसंख्येचा भर पडले. धावसंख्या ती 27 धावा. आता मात्र विजयासाठी 2 धावांची गरज. मला वाटतंय हळूहळू विजयाचं पारड मायरा 11 या संघाच्या बाजूने फिरताना दिसतंय. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जातोय तो म्हणजे पियुष. सुंदर चेंडू टाकला. इथे मात्र लेगच्या षटकाकडून काढला चेंडू. क्षेत्ररक्षण करताना यश चेतन कांबळेच्या माध्यमातून दिसतंय. एका धावेच्या मध्ये धावसंख्येत भर पडते 28 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल तो एक धडाकेबाज फलंदाज राकेश तोसकर. या टिके गावाचा टायगर म्हणून ओळखला जातो. अगोदरच्या मॅच मध्ये खरोखर सुंदर अशी 22 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला विजयी केलं होतं. तोच आपल्याला
बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. विजयासाठी एका धावेची गरज असेल. आणि संघाकडून मला वाटतंय शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे चेतन कांबळे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते ती. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते 28 धावा. आता मात्र संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतो चेतन कांबळे. स्ट्राईक समय येतो मला वाटतंय रोहित आली लेगच्या कडवून काढला चेंडू आशेद्रने मायरा 11 हा संघ विजयाचा झाला. विजयाचा संघाचं अभिनंदन. दोन्ही संघांचं अभिनंदन. डीजे ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।